आजच्या चर्चासत्राचा विषय आहे पावसाळा चांगला की वाईट. चला आपण सज्ज होऊया या वादविवादांच्या सरींमध्ये चिंब भिजून हसण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने यांना. नमस्कार 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 हो नमस्कार नमस्कार. मी श्याम राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहीर भलतं जबरजंग स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे MSJ महाचर्चा. चर्चा चर्चा. तर मंडळी, या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो, मी त्यांना बोलण्यास उद्युक्त करतो आणि नंतर मीच त्यांच्या बोलण्यात आकाडी लावतो. मग ते जे शिलकतात खडे खडे एकमेकांचे मुद्दे खोडून काढतात हो, मुद्दे खोडून काढतात. तर मंडळी, पावसाळा तोंडावर आलेला आहे. तोंडावर काय पार नाका तोंडात गेला ना हो, बम पाऊस पडून राहिलेला आहे. त्यामुळे आजच्या आपल्या चर्चेचा विषय ये रे ये रे पावसा की रेन रेन गोवावे, म्हणजेच पाऊस हवा हवासा का नको नकोसा. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी जे दोन मान्यवर आलेले आहेत ते म्हणजे विनोदाने भरलेले ढग आहेत. खरं तर विनोदाने तुंबलेले ढग म्हटलं पाहिजे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा चिखल प्रेक्षकांच्या तोंडावर असा पाचकन मारावा. म्हणजे 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 आपली ओळख करून द्या आणि चर्चेला सुरुवात करा. नक्कीच नक्कीच. चेतनाजी तुम्ही. नमस्कार, मी अखिल भारतीय पाऊस पडू द्या ना आनंद घेऊया ना या संघटनेची अध्यक्षा चेतना भट. वा 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 वा, क्या बात क्या बात आहे. नमस्कार. मी अखिल भारतीय पावसाच्या तर त्याच्या आईला नडग्या हाना पाहिजे तर उन्हाळा दोनदा आणा या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा. एवढं लांब ना हरकत नाही. नमस्कार, मी अखिल भारतीय अरुण मोरे यांना सोडून दुसऱ्या कोणासोबत तरी स्किट द्या रे. या संघटनेचा अध्यक्ष श्याम राजपूत. चला, ओळख करून झालेली आहे, आता चर्चेला सुरुवात करू. चेतनाजी, लेडीज फर्स्ट या नात्याने तुम्ही सुरुवात करा. तुमचा मुद्दा असा कन मांडा. का बरं? असं तुमचं काय नेहमीच आहे बरं का. लेडीज फर्स्ट का बरं? जनरल काय जनरल बिनरल काय नाही. काय संबंध आहे लेडीज फर्स्टचा? म्हणजे अरे पावसाचा विषय आहे. पाऊस लेडीज असतोय का जेंट्स असतोय? काय संबंध आहे काय संबंध? काय संबंध आहे म्हणजे तो पाऊस असतोय ती पाऊस असतोय का? तो असतो. तो पाऊस असतो ना, मग पण ती सर आधी येते. अरे ती सर नंतर येते हो, आधी तो वारा सुटतोय. मग तो वारा सुटण्याआधी ती हवा थंड होते. मग आधी थांबा हो, थांबा ना. हे सगळं होण्याआधी ते ढग येतात ना. पण काय लावलं तुम्ही तो ती नका हे धंदे करू. आधी पचापच मुद्दे मांडा, मग कचाकच भांडा. त्यांना ना हे काय पावसाळी अधिवेशन आहे का की आधी चर्चा उधळून लावायची बुवा. त्यांना सांगा, चालणार असेल तर मी बोलते, मला काही प्रॉब्लेम नाही. बोला बोला. श्यामजी, मला काय वाटतं की या चर्चेची सुरुवात करण्याआधी मी एक छानशी पावसावरची कविता ऐकवते. वा, झालं. ह्याच्या यायला पाऊस सुरू झाला ना झाला, तूच तिच्या यायला कविता करणारी बेडका आली बाहेर. एक्सक्यूज मी काय बोल बेडकं म्हणजे मला बेडूक म्हणाले. नीट बोलायला सांगा, माफी मागायला सांगा. नीट बोला. रोहितजी बोलू द्या त्यांना. तुमची वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला जाण देतो. हो हो बोला. तर कविता अशी आहे. जो आनंद होतो मनाला पहिल्या पावसात भिजताना. बर. जो आनंद होतो मनाला पहिल्या पावसात भिजताना, तेच सुख मिळतं का त्या बीजाला ओल्या मातीत रुजताना. दर्जा 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 दर्जा. आवडत्या ओळी आहेत माझ्या या. प्रचंड आवडते मला ही कविता. म्हणजे पाऊस म्हणजे काय हो? काय? पाऊस म्हणजे जीवन.
पाऊस म्हणजे नवचैतन्य, पाऊस म्हणजे तृप्त होणं, पाऊस म्हणजे मातीशी एकरूप होणं, पाऊस म्हणजे आनंदाचा मेळा, पाऊस म्हणजे आयुष्याचा सोहळा. कशाचा घंट्याचा सोहळा? हा? कशाचा दगडाचा सोहळा? काय अरे पाऊस म्हणजे घाण, घाण आ? पाऊस म्हणजे चिखल, पाऊस म्हणजे गांडूळ, पाऊस म्हणजे तिच्या आयला उंदर, अरे पाऊस म्हणजे लगा डास, मच्छर, किडे मोकोडे, पाऊस म्हणजे गटार, पाऊस म्हणजे लेप्टोस्पायरोसिस, पाऊस म्हणजे कावीळ, टायफॉइड, अरे पाऊस म्हणजे हागवण. शी. किती गलिच्छ बोलतायत हे. शी. काय गलीचे ह्याच्यात? गलीचे काय? हे बघा तुमच्या सारख्यांना घाणेरडी सवय लागली पावसाला डोक्यावर घेऊन नाचायची. आम्हाला त्याच्या नका सांगू मला, पाऊस त्याच्या आईला एक नंबरचं माकाड आहे. त्याची तर तिच्या आईला चटी काढून हाणला पाहिजे त्याला. तुम्ही काय करून बघताय? असं कसं करणार बुवा? काय एक मिनिट, तुम्हाला काय पाऊस म्हणजे कोण माणूस वाटतोय का कोणी? काय काय पाऊस आहे? पाऊस पाऊस म्हणजे निसर्गाचं देणं आहे. काय नाही पाऊस म्हणजे एक नंबरचं बेन आहे. आणि मला तर त्याच्याशी काय घेणं आहे ना देणं आहे. तुम्ही नका सांगू त्या भिकाऱ्या पावसाचं कौतुक नका सांगू. काय बोलताय हो? काय बोलताय? कोणाला का लाज वाटली पाहिजे तुम्हाला? लाज काय वाटायची त्याची? सृजनाला भिकारी म्हणताय तुम्ही? काय बोलताय? काय? काही डिसेन्सी वगैरे आहे की नाही या माणसाला हो? काय नाही हो, तुमच्या पावसामुळेच लागते आम्हाला डिसेन्सी. डिसेंट्री असते होती, डिसेंट्री असते. डिसेन्सी म्हणजे सभ्यपणा. हा तेव तरी आहे का हो यांच्या पावसात? नाही आहे का सभ्यपणा मला सांगा. नाहीये. आता मला एक गोष्ट सांगा, हा. मी समजा तिकडं आलो आणि तुम्हाला न विचारता तुम्हाला स्पर्श केला चालेल का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? नाही एक मिनिट, काय बोललात? लाईव्ह चालू आहे ना श्यामजी, लाईव्ह कार्यक्रम आहे. कसं बोलू शकतात माझ्याशी असं? विधान मागे घ्या, अरे पण मागे विधान कसं? मागे घ्या, अरे माझं पूर्ण मागे घ्या करून विधान. मला. माफी मला मागा, बोलूनच दिलं माफी नाही. मागा, कशी मागा माफी, अरे. माफी मागा, माफी अरे मागा, बसा. काय नाही माफी बी मागणार. चेतनाजी माफी मागा, माफी ऐकून. तुम्ही माफी मागा, अरे, मग काय संबंध? माफी मागा, आम्ही काय बोललो नाही ना. माफी मागा, माफी मागा, मागा माफी मागा, माफी मागा, माफी मागा. पण बायना मागतो मागा माफी, मागा माफी, मागतो माफी. विधान पण मागे घेतो आणि त्याच्यावर पचकन बसतो. पण बायना न केलेलं विधान घुसलं ना. रोहितजी तुम्ही जरा चांगल्या शब्दात बोला ना हो. नाही बघा मी सौम्य भाषा वापरा जरा, भाषा बघा. चांगल्याच शब्दात सांगतोय. मी अहो पाऊस पडतोय, किती छान वाटतं पाऊस पडल्यावर. निसर्गात वातावरणात गारवा येतो. हो नद्या तुडुंब भरून व्हायला लागतात, झाडं डोंगर हिरवी गार होऊन जातात, हा. नाही का? धबधबे व्हायला लागतात, मोर नाचतात, मोर. त्या बापाचं काय जाते नाचायला? त्याला तर बेण्याला पहिला धरून तोडावला पाहिजे. पिसारा फुलावला की त्याच्या डोंगरावर चापटे हाणले पाहिजे. काय बोल? अशा नीट बोला. काय शब्द वापरताय तुम्ही? काय शब्द? काय वापरताय? काय वापरलाय? ढोंगाण. काय शब्द आहेत तुमचे? आता मला सांगा, ढोंगणाला ढोंगाण नाही म्हणायचं तर काय म्हणायचं मग? रोहितजी माइल्ड भाषा वापरा, माइल्ड भाषा वापरा. ढोंगाण माइल्डच असते. Mild. आणि नशीब माना मी आमच्या गावचा शब्द नाही वापरलाय, नाही तर ह्या तर इथं थांबायच्या बी नाही त्या. येऊ तर 3 अक्षरी शब्द आहे. आमच्या गावचा म्हणजे फक्त 2 अक्षरी. उल्लूक नाही. रोहितजी नका बोलू. त्यावर या. असं नका ना बोलू. मोर त्याच्यावर या मोरावर या. मला सांगा, त्या मोराला बेण्याला त्याच्या याला काय खाजाय हो नाचायची? हा कशाला नाचते? पिसारा बोलावते ना. इथं लागा आमच्या चड्या सुकाना झाले ते, आणि हे आम्हाला ढोंगान दाखवीत नाचते बेन. ती मोर जी पिसारा फुलावतोय की नाही, नाचत नाही. नाचत नाही, पिसारा सुकवत असतो इगडी. अरे बापरे. तुम्ही धरा 2 हातात चड्यान असं करीत बसावर बघा. तेच नाही ना हो, नाही ना. का चडी नाही ना सुकत. अरे आपल्याला उगाच वाटतंय लगा, पाऊस आला म्हणजे मोराला आनंद होतोय तो नाचतोय. मग अरे पण त्याच्या आतमध्ये त्याच्या मनात त्याला काय वाटतंय ते आपल्याला कळतंय का हो? अरे त्याला काय जातंय? त्याच्या आईला ती भिजलं तर काय त्याला खरंच उठणार आहे का? आपल्याला उठणार आहे. तुम्ही आमच्या चाळीत येऊन बघा, संध्याकाळी सगळे हापचडीतले मोर थुई नाचत असतात. इकडे खाजावतंय, इकडे खाजावतंय. गलिच्छ प्रकार करतायत. हा गलिच्छ प्रकार करतायत. काय गलीचे आहेत? बरोबरच बोलतोय मी. काय बरोबर बोलताय तुम्ही? शामराव तुम्ही मला सांगा, तुमची कपडे सुकते ती गाव पावसात? नाही ना, पावसात सुकतच नाही ना हो काही. इतका ताण होतो ना पावसाळ्यात. मग? मला काय वाटतं की पाऊस हा. जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. कसं काय? नाही म्हणजे हे मी नाही म्हणत आहे. महाकवी
महाकवी कालिदास यांनी त्यांच्या मेघदूत मध्ये पावसाचं किती सुंदर वर्णन केलंय ना, एकदा ऐका. हो का? अरे कालिदासाचं जाऊ देऊ. हा. काळे डास चड्डीत घुसून जेव्हा चौथ्यात नाही तेव्हा खाजून खाजून मांड्या लाल होत्या त्या माझ्या. त्याचं काय? काय माणूस आहे, कालिदासावर ना काय डासावर आला. मला यांच्याशी चर्चाच करायची नाही. नाही, चर्चा करून फायदा असेल तर या बोलणाऱ्या माणसाशी. चेतनाजी असं असू शकतो ना, प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असू शकतो. मग? आता तुम्ही काय म्हटल्या, पावसाने भरलेले ढग, त्याच्यात तुम्हाला सौंदर्य दिसतं. दिसतच. मला त्याच्यात परडे दिसतो. आ? पावसाने भरलेले ढग, वेट क्लाउड, आमचं प्रोडक्शन, त्याच्यात मला परडे दिसतो. छोटस प्रमोशन केलं ठुसुक्कन. करा, मुद्दा मांडा. हा. नाही, मला आता काही बोलायचंच नाहीये. मला ना त्याआधी या माणसाला एक प्रश्न विचारायचा आहे. बोट काय नाचावताय मग? आ? ठीक आहे, असं ह्याला एक प्रश्न विचारायचे म्हणजे मग काय प्रॉब्लेम? असं बोट दाखवून बोलायची काय करायचं? ह्यांना आम्ही जाऊन अशी बोट दाखवली, ह्यांना चालणार आहे का? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हा. विचारा की मग, भीतोय मी तो. ए विचारा. ऍटिट्यूड कमी करायला सांगा. माझे मुद्दे आहेत, मी मांडणार. attitude. रोहितजी ऍटिट्यूड करा. बोला. रोहितजी, हा, जी जी लावला बरं का, जी. रोहितजी, हा. तुम्ही कधी प्रेम केलंय का हो? नाही. संपलं. काय संबंध आहे त्याचा इथं आता? तुम्ही नाही प्रेम केलं ना, मग तुम्हाला कळणारच नाही पावसाचा आणि प्रेमाचा संबंध काय आहे ते. काय आहे? हो, जो माणूस प्रेमात पडतो ना, तो माणूस पावसाच्या प्रेमात सुद्धा पडतोच. पाऊस त्याला प्रेमात पाडून घेतो. हो? मग अहो, पावसात बघा, एकत्र फिरून बघा, हातात हात घेऊन हा. एकत्र कधी कधी गरम गरम कॉफी प्या, तो वाफाळता चहा पिऊन बघा, हो हो हो. प्रेयसीच्या केसातलं निथळतं पाणी, एकमेकांच्या चिंब भिजलेल्या शरीराचा एकमेकांना होणारा स्पर्श. पावसाची काही मजाच वेगळी आहे हो. मजा आहे, मजा आहे. हा, खरंय खरंय. अरे तुम्ही लगा पावसाला लय डोक्यावर घेताय. काय नाही काय नाही, ह्याच्या आईला पावसात भिजलेली पोरगी म्हणजे शिंबडी दिसती. शिंबडी दिसती ती. काय बोलताय? एवढा मोठा मेकअपचा थर लावून येणार, लगा पावसात भिजली की सगळा थर निघून जातोय. एवढी डेंजर दिसते. आणि केसाचं काय सांगताय हो? केसात पाणी, ह्याच्या आईला केसात पाणी पडल्यावर टकली दिसती, टकली. काय काय बोलताय? मिशा डार्क होते त्या पाक. मिशा, ह्या वाटतंय तिला बघून लगा. अरे भ्या वाटणाऱ्या गोष्टींना ह्या रोमॅन्टिक कसं काय बोलू शकते तू? हा? मी तुम्हाला शामराव, मी सांगतो तुम्हाला, पावसाळ्यात मी जवळ जवळ डबल सीट गेलोय की नाही, हा. येताना एकटा आलोय परत. बापरं. का बरं? म्हणजे ह्याच्या आईला जाताना पोरगी वेगळीच असती, पावसात भिजल्यावर म्हणजे वेगळीच असती. बापरे. पळून यायला लागतंय माघारी एकट्याला. मग काय तर हो? हे बघा, माझी जेवढी ब्रेकअप झाली ती नाही, सगळी पावसाळ्यातच झाली ती. म्हणून यांचा पावसावर राग आहे. असं. तुम्हाला काय कळणार? तुमची जर ब्रेकअप झाली तर पावसात फुलणारं प्रेम तुम्हाला कसं कळणार? मग सांगा, काय काय पावसात फुलते प्रेम? पावसातच खरं प्रेम फुलतं. काय नाही हो, खरं प्रेम फुलते ती उन्हाळ्यात. उन्हाळ्यात प्रेम एक फुलतं? मिनिट, पावसाबद्दल चालू आहे, पावसाचा मुद्दा आहे. उन्हाळ्यात जाऊ नका. उन्हाकडे कशाला जाताय? पावसाबद्दल. अरे उन्हात जेव प्रेम करतोय की नाही, तेवच खरं प्रेम करतोय. म्हणजे याच्या आईला भर उन्हाळ्यात तापलेल्या गाडीच्या सीटवर माग बसून जी तुम्हाला काचकीने मिठी मारते की नाही, ती तुमच्यावर खरं प्रेम करते. असं आहे? अरे उन्हात घामामध्ये भरभटलेली असताना सुद्धा त्याच्या आईला चायनीजच्या गाडीवर जाऊन लाल लाल मंचुरियन डबल शेजवान चटणी टाकून जी खाते की नाही, तिच्या प्रेमाला म्हणजे माझा लागा चिल्ली सलाम आहे. हो. अरे बापरे, चिल्ली चिल्ली. अरे जी पोरगी भर उन्हाळ्यात नॉन एसी हॉटेलवर यायला तयार होती की नाही, ती तुमच्यावर खरं प्रेम करते. काय उदाहरण आहेत ही? काय मी उदाहरण? नका सांगू आम्हाला प्रेमाचं. अरे लय प्रेम केली आम्ही. तुम्ही लय पावसाळे बघितले हो आम्ही. तुम्ही काय केलंय? तुम्ही फक्त भिजलाय, पाऊस 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 एवढंच केलंय तुम्ही. हे पर्सनल बोलतायत, मला बोलून फायदा नाही. पर्सनल नका काय बोलू. पर्सनल आहे ह्याच्यात? पर्सनल काय ह्याच्यात मला सांगा. तुम्ही आता मला म्हणला तुम्हाला पावसाचं काय कळत नाही, ही पर्सनल नाही का? तुम्ही म्हणाला तुमच्याबद्दल तेच सांगू मी नका. तुम्हाला तुम्ही थांबा सांगितलं. जरा, तुम्ही थांबा जरा, मला बोलू द्या आता. एक मिनिट. हा. श्यामराव, हे बघा, हे पाऊस हा. आणि प्रेम प्रेम. ह्याचा ज्यांनी संबंध जोडलाय की नाही, ती कवी जात आहे. आता कवीचं काय? आणि ह्या कवींच्या प्रेमात पडून त्यांच्याशी लग्न करणाऱ्या पुली आहेत की नाही, त्या आता त्याच्या आईला पहिल्या पावसात वाहून गेला पाहिजे. वाहून गेले. एक मिनिट, हे थेट मला बोलतायत. काय थेट बोलले? हे थेट मला बोलतायत.
आहेत त्याचा काय संबंध आहे? त्याचा काय संबंध आहे? माझा नवरा कवी आहे. मग ती तुमचं दुर्दैव आहे. माझ्यावर कशाला रेटताय तुम्ही? तुमचे ऍक्सिडेंट माझ्या एवढं करू नका तुम्ही. आई वाटेल ते बोलू नाही नका. चालणार, तसलं नाही चालणार. हे बघा, मला ती कवी जात आवडतच नाही हो. का बरं? आणि ते पावसाळ्यात तर त्याच्या वर आवडत नाही मला. काय ना शामराव, हा. आपल्याकडे ती गाणं आहे बघा, गारवा. हा गारवा गारवा हा, मस्त गाणं सगळ्यांनी मस्त, आवडते. मस्त. पावसाळ्यात अरे. सगळी म्हणते ती गारवा. गारवा त्याचे ती लेखक आहेत कधी हा हा ते कवी सौमित्र जर कवा तुमच्या तावडीत गावले की नाही त्यांना माझा निरोप द्या. माझ्या नाही हो. म्हणाव त्या गारवा गाण्यामध्ये तुम्ही हा. काय काय शब्द घेतलेत. तुम्ही चांदवा घेतला, चांदवा आहे. तुम्ही पारवा घेतला, आहा. तुम्ही मारवा घेतला, हम्म. खाजवा का बरं नाही घेतला? आजवा का बरं पाहिजे? अरे आमच्या 7 पिढ्यात कुणी ती जायला मारवा गायला नाही आणि तुम्ही मारवा टाकलाय त्यात खाजवा टाका की, ज्याचा आमच्याशी डायरेक्ट संबंध आहे. हो, हो. अरे पाऊस आल्यावर माणसाचं काय होतंय? ही खाजव, ही खाजव, होय होय त्याचा संबंध आहे. ती का बरं नाही टाकलं तुम्ही? बरोबर आहे. पावसातलं प्रेम तुम्हाला कळत नाही, बाजूला ठेवा. रोमॅन्टिकपणा तुम्हाला नाहीच कळत आहे. की पुढे बोला. पाऊस जर पडला नाही तर आपण खाणार काय? शेतकरी शेती कशी करणार? कितीच नका सांगू आम्हाला. मी काही सांगायचंच नाहीये तर मी कशाला आली आहे इकडे? हे नका सांगू, ते नका सांगू. मी जाते, मला माफ करा श्यामजी, मी जाते. बोलू द्या ना त्यांना. अरे ह्यासनी सांगा, शेतकऱ्याचा पोरगा आहे मी. हो शेतीचं नका सांगू आम्हाला. ती शेती आणि पाऊस ह्याला कटवूनच ती जायला इथं आलोय मराई शहरात. अरे बापरे. लई शेती केली हो आम्ही, बापजाद्यांनी केली आमच्या, पण पाऊसच पडत नाही बोंबला. कशात शेती करणार आहे? अहो जरा पाऊस पडला थोडासा की आमच्या मनात येते बाबा चला आता पेरण्या करूया. मग आम्ही लगबग मीनं जातोय लगेच पेरण्या करतोय. पण पेरण्या केल्या रे केल्या की हो पाऊस गायब. आणि पडतोय कुठं? ह्या कवी लोकांच्या टेरेसवर. परत कवीवर आलं. कवीचा काय संबंध आहे इथे? अरे तुझ्या आईला तुझं काम काय आहे? तू शेती उपड ना, तिथं बिनकामाच्या कवीच्या टेरेसवर कुठं पडतोयस? तिकडे पडतो. अरे जरा लगा आमचं पीक वर आलं की आम्ही आपल्या आशा लावून बसतोय बाबा आता येऊ पडल, आता येऊ पडल, आता येऊ पडल, पण येऊ गायब, पत्ताच नाही याचा. हो हो. आणि मग आमची पिकं कापायला येते की नाही, मग तवा रापारप पडणार येऊ, म्हणजे सगळी पिकं नासावणार आमची. अहो रोहितजी, पण यात तुम्ही पावसाला का दोष देताय? पाऊस जबाबदार नाही. मग कोण आहे? आपण माणसांनी त्याचं चक्रच बिघडवून टाकलंय. काय नाही काय नाही, हवा गेली डोक्यात ह्याच्या. सज्जा. माझ आलाय बेण्याला. अरे बापरे. याला वाटतंय की बाबा ह्याच्यावर सगळी कविता करते ती आपण लय शहाणं झालोय म्हणून. होय. असं काय आत्ता मे महिन्यात पाऊस पडला आत्ता. हो, हो. ह्याच्या घरचा काय कॅलेंडर फाटले होय तो. काय? त्याला काय एवढी अक्कल नाही का कवा पडा होती? तुम्ही काय सांगताय मला? अनबर सोशल मीडियावरती लागा लगेच ही कवी लोक टरारून तयार. पहिला पाऊस, पहिला अरे बेने अवकाळी पाऊस आहे त्यो. अवकाळी आहे. बापाने ठेवलाय पहिला पाऊस. ही चारोळी करणारी कवी असते ती नाही. त्यांचं काय? यायला बेण्याला 5वी ओळ सुचली नाही आयुष्यात कवा. आणि इकडे येऊन आम्हाला शानपणा शिकवणार होय. त्यांचं लगा आयुष्य गेलं, मराठी टेकली ती आता ही. यांना 5वी ओळ सुचना. लय नजरेत आहे ती माझ्या. येऊ दे एकदा तावडीत गाव द्या. अरे बापरे. ओ एवढा तावडीत गाव द्या. अशी त्याच्या आईला धरून धरून सडाकतो का नाही बघा मी एक एक. रोहित. असं काय? पावसावर बोलणार आहेत का नाही, हे काही? बघा मी बरोबर बोलतो. पावसावर, जरा थांबाच आता बाजूला. पावसावर. जरा थांबा तुम्ही. हा. हे बघा तुला पडायचंय तू पड. मी कशाला पडू? अरे, तुम्हाला नाही बोलत आहे ना, पावसाचा विषय चाललाय ना आता. तुम्ही पडून काय आता काय शेती पिकवणार आहे का? नाही नाही काय मग अरे तुला पडायचे, आम्ही काय म्हणले का? तू कमी पड जास्त पड, तुला पाहिजे तेवढा पड. हा. बरं तुला एवढी तरी अक्कल पाहिजे बेन्या, कुठं पडायचं, कधी पडायचं आणि किस्त पडायचं. ती पडायची तर बाबा रातचं पड, माणसं झोपलेली असताना. दुपारचं लोकांनी गरम होतोय नको एवढं तवा पड. त्याच्या आईला बराबर सकाळी ऑफिसच्या टायमिंगला जाताना आणि येताना जग माराय कशाला पडतंय काय माहिती. ते बापाचा नोकर आहे पाऊस? काय तू सांगशील तेव्हा पडायला? तुझ्या बापाचा नोकर आहे का अरे पाऊस? तू रे बापाच नोकर आहे म्हणजे? चेतनजी बापा बापाच नोकर आहे म्हणजे काय बोलताय तुम्ही? लय बोलताय. नवऱ्याचा राग माझ्यावर काढायचा नाही. एक मिनिट आता सॉरी म्हणणार का? नवऱ्यावर नाही यायचं. नवऱ्याचा राग माझ्यावर सॉरी काढायचा नवऱ्यावर नाही यायचं. असं नाही चालणार. हे एक हे मिनिट बघा नाही, नाही. पावसावर बोला. नाही नाही तुम्ही तुम्हाला वाटत असेल तुमच्या नवऱ्याला जाऊन सांगा. काय? तो मोठा कविता करतोय ना, हा. बिनकामाची चंद्र तारे तोडून आणतोय. हा. अरे तुला जर एवढाच प्रॉब्लेम आहे तर मग त्या पावसाला सांग की म्हणाव कशाला गरिबांचं नुकसान करतोयस. अरे मुंबईतल्या खिडकीत बसून भजी खात खात पावसाच्या रोमॅन्टिक स्टोऱ्या टाकणं सोपं आहे मॅडम, पण आमच्या चाळीतल्या घरात राहून बघा कव
तिथल्या पावसात राहून बघा कवा. घरातल्या छपराचा कोपरा गळतो की नाही तेव्हा कसं वाटतं ती कळेल तुम्हाला. घरात कोपऱ्यात खाली ठेवलेल्या त्या बादल्या बघा कवा. पावसानं भिजलेली ती अख्खी वली भिंत बघा कवा. घरात कपडे वाळत नाही ती म्हणून त्याचा येणारा कुबाट वास घेऊन बघा कवा. अरे घराच्या बाहेर पडलं तर लगा गटर तुंबलेली आहे ती सगळं पाणी आलंय. आम्ही त्यातनं तिच्या आईला वाट काढत कसं बस बाहेर पोचायचं तर ह्यांच्या आईला ह्यांच्या ट्रेना बंद, ह्यांच्या बशी बंद. कसं बस आम्ही आमच्या ऑफिसात पोचायचं आणि त्याच वाल्या कपड्यात दिवसभर काम करत राहायचं. पावडर टाकून इन्फेक्शन लपून पावसाळा काढायचा. आणि मग हेव कवा तरी एक दिवस एवढा पडणार की तिच्या आईला सगळं गटराचं पाणी आमच्या घरात. इतक्या वर्षात आम्ही कष्टानं आमच्या आपुलकीनं प्रत्येक गोष्ट साठवलेली असती. ती पावसाच्या पाण्यात अशी वाहून जाताना फक्त हाताशपणे बघत राहायचं. आणि काय करायचं, आमच्या घरा एवढ्या आकाराच्या बाल्कनीत बसून ह्यांच्या सारख्यांच्या पावसाच्या रोमॅन्टिक स्टोऱ्या बघायच्या. बघा कधी आमच्या चाळीत येऊन. दुसऱ्या दिवशीला का सगळं पाणी वसारतंय. आम्ही काय करतोय, आम्ही घरातली घाण बाहेर काढतोय, पावसाचं पाणी गटाराचं पाणी बाहेर काढतोय, प्लास्टिक बाहेर काढतोय, सगळं बाहेर काढतोय. आणि पुन्हा पुढच्या वर्षीच्या पावसाला आमचं घर बुडवायला जैसे थे तयार. हे आमच्या मुंबईतला पाऊस. कुठल्या अँगलला आम्ही पाऊस आवडून घ्यायचा सांगा आता मला. नाही रोहितजी, तुमचं दुःख मी समजू शकते, पण याला पाऊस जबाबदार नाहीये हे आधी तुम्ही समजून घ्या. आपण काही झालं तरी त्या पावसालाच दोष देतो. आज पाऊस पडतोय म्हणून त्याला दोष देणार, उद्या तो नाही पडला, दुष्काळ पडला तरी त्यालाच दोष देणार आपण. पण पावसाने झाडं कापली आहेत का? तो झाडं वाढवतो, आपण ती कापतो. तो पाऊस काय करतो, हवेतलं प्रदूषण नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो, पण आपण दरवर्षी ती दामदुपटीने वाढवतो. तो पाऊस पडतो आणि त्याची प्रेमाने वाट काढत समुद्राकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपण त्याच समुद्रावर जर घरं बांधली तर तो काय करणार, आपल्या घरात घुसणार नाही का? तुम्ही म्हणालात ना, आता गटारांबद्दल बोललात ना, ती गटारं नाही आहेत, आपण समजतोय गटार, ती नद्या आहेत, ओढे आहेत. आपण कचरा तुंबून त्याला गटारं केली, मग ती घुसणारच ना आपल्या घरात. सरकार बोंबलून सांगताय आपल्याला प्लास्टिक वापरू नका, मग का वापरतो आपण? अरे प्लास्टिक नाही वापरणार भिजतंय आमचं सगळं लागा. त्या प्लास्टिक बद्दल नाही बोलत आहे मी. वन टाइम यूज प्लास्टिक बद्दल बोलते. ते वापरतो विल्हेवाट नीट नाही लावत आपण त्याची. फेकतो, रस्त्यावर फेकतो, पाण्यात फेकतो, नदीत फेकतो, मग ते तुंबणारच, घुसणारच आपल्या घरात. ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा ठेवतो का आपण? नाही, आपल्याला नाही त्याची गरज. मग आपण जर निसर्गाला त्रास दिला ना, तर तो आपण फेकलेला सगळा कचरा कधी ना कधीतरी आपल्याला परत करणारच आहे. माणसाच्या त्रासाला पाऊस नाही हो, माणूसच जबाबदार आहे. या पृथ्वीवर ना आधी पाऊस आला, त्यांनी जीवसृष्टी निर्माण केली, म्हणून आज आपण इथे आहोत. कळतंय का काही? या पृथ्वीला माणसाची नाही, पावसाची जास्त गरज आहे रोहितजी. वा वा चेतनाजी, काय भारी वाक्य बोलल्या गड्या तुम्ही. पृथ्वीला माणसाची नाही, पावसाची गरज आहे. म्हणजे माणूस संपला तर पृथ्वी संपणार नाही, पण पाऊस संपला तर पृथ्वी संपून जाईल. त्याच्यामुळे आपण आहे ना, म्हणजे पाऊस कसा पडेल याची काळजी घेणं, पर्यावरणाचं रक्षण करणं, त्याचबरोबर प्रदूषण कमी करणं, धरती आणि प्रगती यांचा योग्य समन्वय कसा राखता येईल याची काळजी घ्यायची जी जबाबदारी आहे ना, ती आपल्या माणसांवर आहे आणि ती घेतली पाहिजे. हेच आजच्या या चर्चेचं फलित आहे, निष्कर्ष आहे. तुम्ही इथे आलात
आणि एकमेकांच्या मुद्द्यांना जे का कोल्लंय बुवा त्याबद्दल मी गैर आभारी आहे तुमचा. मध्ये मध्ये मला पण कोल्लं तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. तर आता ही चर्चा इथे थांबलेली आहे. आला पाऊस. कुठे जायचं असेल ना नेमका त्यावेळी तर पडतो हा. घ्या आता पाऊस. आवडतो ना तुम्हाला लय पाऊस. जावा आता भिजत भिजत. अरे चला भिजत जाऊ हो. छत्री चला. वापरा, छत्री. अरे उलट आहे. कडकवाल्या जोरदार टाळ्या. हसवता हसवता जी काय सणसणीत चपरा खाणलेत ना सगळ्या मनुष्य जातीला त्याबद्दल पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. खूप भारी झाली महाचर्चा. खूप भारी. मजा आ गया. बघूया हास्यरसिक कोणाची बाजू घेतायत. पाऊस म्हणजे निसर्गाचं देणं की बेणं. महेश सर. सर्वप्रथम हास्य जत्रेचं अभिनंदन की लोकांना हसवता हसवता मी त्यांच्या डोळ्यात चक्क अंजन घातलं. येस येस येस. सो दे शुड रिअलाइज पावसाचं किती महत्त्व आहे आणि ते नुसतं महत्त्व आहे असं नाही, आपण किती काय काय केलं पाहिजे त्या पावसाला जपायला, आपल्या निसर्गाला जपायला. आणि आय मस्ट से रोहित यू आर ब्रिलियंट. माइंड ब्लोईंग. म्हणजे खरंच तुला हॅट्स ऑफ. कारण तू ज्या पद्धतीने त्या कॅरेक्टरमध्ये गेलास आणि तू ज्या फोर्सने बोलतोस ना, आणि इतकं गलिच्छ पावसाचं वर्णन मी आजपर्यंत ऐकलं. म्हणजे असं वाटायला लागलं 2 मिनिटं खरंच पाऊस त्याला किती काळड आहे. पण जेव्हा चेतना बोलायला लागली ना आणि जेव्हा शेवटी तिने आपल्या डोळ्यात अंजन घातलं, आपल्याला मिरर दाखवला व्हॉट यू आर अँड व्हॉट यू आर डुईंग. अँड श्याम ॲज युजल तू ब्रिलियंटली या दोघांना हँडल केलंस. ब्रिलियंट. तुम्ही तिघही सुपर्ब आहात आणि ॲक्ट सुपर्ब होता. आणि हॅट्स ऑफ टू द रायटर. या कॉन्सेप्टला हॅट्स ऑफ. कॉंग्रॅच्युलेशन. वेल डन. कीप इट अप. सोनाली ताई. मला असं वाटतं महेश सरांनी अगदी आपल्या सगळ्यांच्या मनातली भावना सांगितलेली आहे. सगळ्यात आधी कौतुक विनायक पुरुषोत्तमचं. संकल्पना त्याची आहे, लिहिलंय पण त्यांनी. आणि मला असं वाटतं हास्य जत्रेच्या मंचावरच फक्त ही धमक आहे की एखाद्या विषयाची तरलता आणि त्याचं गांभीर्य एकाच वेळेला वक्तृत्व स्पर्धेत कसं आपण दोन्ही बाजू मांडतो त्या ताकदीने मांडू शकतो आपण. म्हणजे जितकं मनोरंजन महत्वाचं आहे, जितकं हसणं महत्वाचं आहे, तितकंच प्रबोधन नावाचा एक शब्द आहे मनाला जाण आणणारा, तो सुद्धा आपल्याच मंचावर प्रयत्न घडत असतो. यासाठी खूप कौतुक आपल्या संपूर्ण टीमचं. आणि कलाकारांचं प्रचंड कौतुक. कारण एका क्षणालाही असं वाटलं नाही मित्रांनो की तुम्ही कुठलं तरी कॅरेक्टर करत होता. तुम्ही इतके इथले वाटता या स्टुडिओमधले. आपला सेट फार छान आहे. आणि रोहित हॅट्स ऑफ. अप्रतिम परफॉर्मन्स. म्हणजे खरं सांगू तिकडे यावंसं वाटतंय पण कुठेतरी मन खजील झालंय की इतकं खरं बोललात तुम्ही सगळेजण, तर कुठल्या हक्काने तिथं येऊ. कारण तुम्ही सगळेजण म्हणताय ती माणसं आपणच होत ना. तर विचार करायला लावणारं होतं प्रहसन. तू फार सुंदर काम केलंस. त्यामुळे तुझ्याच वाक्यांमधला सलाम तुला. आणि तुला कुठल्याही शेमड्या गर्लफ्रेंड्स मिळू नयेत अशी खूप मस्त, खूप मस्त. वा वा वा.